आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती। जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद। मोदींनी ट्रम्प यांच्या गळ्यामध्ये गळा घालून स्वतःला मिरवलं, पण त्यांचा मित्र भारताचा गळा कापतोय। मोदी त्यांच्या समोर एवढे हतबल का आहेत? सामनाच्या अग्रलेखातून सवाल उपस्थित। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वेगवान हालचाल सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी आशियाई बँकेनं सहकार्य करण्याचं आवाहन। गणेशोत्सव काळामध्ये रेल्वेचा प्रवास गोड होणार। आयआरसीटीसी कडून तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसमध्ये उकडीचे मोदक वाटण्याचा निर्णय। गणेशोत्सवात प्रवाशांच्या सुविधेसाठी 46 विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार। मध्य आणि कोकण रेल्वेकडून घोषणा। नव्या फेऱ्यांसह मुंबई कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वे फेऱ्यांची संख्या 269 वर। महाराष्ट्रामधील 2 रेल्वे मार्गांसाठी 7,630 कोटी मंजूर। छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण। नागपूर ते इटारसी दरम्यान 4थ्या रेल्वे मार्गाची उभारणीसह आणखी 4 रेल्वे प्रकल्पांना अर्थसहाय्य। मुंबईतील गाई म्हशींचे गोठे हटवण्यात येणार। मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे कार्यवाहीचे आदेश। मुंबईतील गोठे पालघर जिल्ह्यातील दापचेरीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी हालचाली सुरू। कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना पुणे पालिकेच्या रडारवर। कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिकांना पालिका नोटीस पाठवणार। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर नागरिकांची जातीय सलोखा आणि शांततेची परंपरा कायम, तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त तैनात।